वारकरी परंपरेत सनातन धर्माची परंपरा पाळताना सकच्छ कीर्तनकार असावा लागतो. म्हणजे काय? धोत्रावाला. सकच्छ सुद्धा बऱ्याच लोकांच्या डोक्यावर गेला असेल. त्याच्यातही धोत्र घालणारालाही आपण कसं धोतर घालतो याचं ज्ञान अजिबात नाही. त्याला पंचकच्छ म्हणतात. काय म्हणतात? फक्त तुम्ही घालतात एवढंच बरं आहे. तुम्हाला पंचकच्छ विचारले तर सांगता येणार नाही. काही काही लोकांनी 2-2 किलोचे टाळं भजन करून छटाकावर आणले वाजून वाजून. पण त्यांना 8 मात्रेचे नावं सांगता आले तर मी लगेच पटका ठेवून त्याच्या पायावर नमस्कार करतो की स्वर कोणता आहे, रीता कोणता आहे, मुरडा कोणता आहे, तोंडाचा कोणता आहे माहीत नाही. वाजवत आले. तशा काही गोष्टी पारंपरिक आहेत, त्या पाळल्या पाहिजेत. पण काही प्रकरणाला चिकित्सा आणि स्टडी अभ्यासही अपेक्षित आहे आणि तो केला पाहिजे. आज गुरुवार आहे आणि माऊलींच्या अभंगाच्या संबंधानं चर्चा करावी असं काकांनी या फडाचा क्रम माझ्या कानावरती घातला. करेक्ट कार्यक्रम आहे हा. मग मी ठरवलं की गुरूंचा अभंग घेतल्यावर शिष्यांना तृप्तता वाटेल. तुम्ही जागेत ना सगळेजण? म्हणजे आपल्या गुरुदेवांचा अभंग घेतल्यावर माऊली कशाला काय म्हणतील? नाही कळलं तुम्हाला? माऊलींना समाधान आहे की माझा न घेतला तरी चालेल. आरंभाला रूपावळीला अभंग माऊलींचा क्रमाने घेतलाय, तू आता आमच्या गुरुदेवांच्या अभंगावर कीर्तन कर असा संकेत असेल म्हणून मी आज श्रीमन्निवृत्तीनाथ दादांचा अभंग त्यांच्या गाथेतील बालक क्रीडा प्रकरणातला आपल्यासमोर सेवेसाठी निवडला आहे. माझा अट्टहास असा आहे, संतपर, नामपर, मागणीपर कीर्तनातले अभंग ऐकून महाराष्ट्रातले श्रोते आता कंटाळले. संतांच्याच गाथेतलं नवीन काही प्रकरण तुम्हाला लोकांच्या समोर देता येतं का या संबंधानं चर्चा अपेक्षित आहे. मंडपातल्या सगळ्या माता भगिनी आणि पुरुष सगळेच काही माझ्या ओळखीचे नाहीत. आल्या आल्या मी आमच्या विद्यावाचस्पती जयवंत महाराजांच्यामुळं बाळासाहेबांच्याकडं गेलो. त्या गावाचं नाव काय वडापुरी आहे, तिथे मी गेलो. मला खाण्याचा योग नाही आला पण जाऊन आलो मी. त्यांनी मला प्रेम दिलं. आमचे नागेशराव या ठिकाणी आलेत सपरिवार, त्यांनाही धन्यवाद. रेकॉर्डिंग करणाऱ्या दोघांनाही धन्यवाद. विणेकरी वृद्ध आहेत, तुम्हालाही अभिवादन. टाळकरी रेलसेल आहेत, उत्तम आहेत. पखावजवादच चांगले आहेत आणि तुमची पढण वादन चाटी लव अतिशय सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक काम मला मंडपात आवडलं, टापटीप स्वच्छता, पावित्र्यता, शिस्तप्रियता आणि स्पीकरचा ध्वनी अतिशय उत्तम आहे. नाही तर बऱ्याच गावात रामकृष्ण हरित जय विठ्ठलपर्यंत स्पीकरवाल्यांचं आणि बुवांचं जमलं तर पांडुरंगाची शपथ त्याला. पण याची जी क्वालिटी आहे ती अतिशय उत्तम आहे, त्याला मी धन्यवाद देतो. आजचा अभंग दादांचा परिचय झाला. दादांचा अभंग घेण्याचं कारण असे काका, श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. पंढरपूर, पैठण, दिहू, सासवड, मुक्ताईनगर, तेरढुकी हे सगळ्या संतांचे धर्मपीठ असले तरी वारकरी संप्रदायाला प्रेरणा देणारं जगाच्या पाठीवरचं गुरुपीठ हे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र. एक्झॅक्टली काय? त्र्यंबक म्हणजे भगवान विष्णू लक्ष्मी सहित, भगवान शंकर पार्वती सहित आणि भगवान ब्रह्मदेव आपल्या सावित्री पत्नी सहित हे 3 देवास आहेत की आपल्या पत्नीसह वर्तमान पर्वतांच्या रांगेत कुशावर्त तीर्थाच्या चरण सानिध्यात त्रिकंटक नगरात म्हणजे त्र्यंबक तीर्थक्षेत्रात राहतात. अंबक शब्दाचा अर्थ स्त्रीवाचक, महिला, माता भगिनी या तिघीसह ते लिंग आहे. त्यामुळे ब्रह्मासह सावित्री, विष्णूसह रमा आणि शंकरासह उमा अशा 3 देवता तिथे उपस्थित आहेत. तिथे वास्तव्य श्रीमन्निवृत्तीनाथ दादांचं आहे. आणि तुमच्या माझ्या प्रमाण पाठातलंय सगळ्यांच्या स्वर द्या. विश्वाचा तो गुरु स्वामी
स्वामी निवृत्ती दाता आला स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता हाला 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 स्वामी निवृत्ती दाता विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता स्वामी स्वामी निवृत्ती दाता विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती हे सगळे फडकरी उपासना या प्रकरणाची सेवा करणार आहेत. आणि पाठाच्या परंपरेत आळंदीचं अध्ययन झाल्यावर त्या काळात शंकर महाराज कंधारकर, गोपाळ शास्त्री गोरे, मदन महाराज, हरिभाऊ महाराज पाटील, गुरुवरे निवृत्ती महाराज वक्ते आबा या लोकांचे पाठ चालायचे. पुढे धोंडा महाराज, नंतर तुंतुणे शास्त्री, पुढे जयवंत बाप्पा, मग शेखर महाराज, चैतन्य महाराज, जंगले शास्त्री, रामभाऊ महाराज रौत आणि पुरुषोत्तम पाटील या सगळ्यांनी तिथं ज्ञानदानाचं काम केलं, करतायत काही लोक. त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टी माहिती आहेत. उपासना पद्धतीचं भजनही माहिती आहे आणि अभंगाला पैलू पाडताना अभ्यासाची भूमिकाही ठाऊक आहे. त्यामुळं विश्व आणि जगत दोघांचं वाचक एकच आहे. माझं कीर्तन झालं आणि जरा त्या गावातला शिस्तप्रिय सप्ताह कमिटीतला सदस्य उभा राहिला आणि माईककडे आल्यावर तो बोलायला लागला, दर्शन घेण्याची गडबड कोणी करू नका. पुरुषांना प्रार्थना आहे. आता देशात घटनेच्या ॲक्टप्रमाणे महिलांना प्राधान्य आहे. त्यामुळे आजच्या कीर्तनकाराचं दर्शन घेताना पुरुषांनी थोडं थांबा आणि महिलांना प्रार्थना आहे, एका बाजूनी महिला दर्शन घेतील आणि एका बाजूला लेडीज दर्शन घेतील. तुम्हाला दृष्टांत कळलाय. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणांच्या दृष्टांतः. वेदांताची समीक्षा करण्याकरता जी उक्ती उपयोगात आणतात त्याचं नाव दृष्टांत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, त्याचं जुनं नाव आहे सोदाहरण. पुराण सांगणाऱ्यावर ज्यांना कळत नाही ते टीका करतात डिबेट करताना चॅनलला. पुराणातली वांगी पुराणात बरी. वांगी शब्द नाही तो वाणगी, म्हणजे उदाहरणार्थ. सांगणाऱ्यांचंही डोकं समाप्त झालंय आणि ऐकणाऱ्यांच्या कानांचं वाटोळ झालंय. त्यामुळे आता अभ्यास केलेला कोणत्या मंडपात मांडायचा हाच येणाऱ्या काळात सप्ताहात प्रश्न आहे. ऐकता ना तुम्ही सगळेजण. विश्व आणि जगत या दोन्हीचं वाचक आहे. अजून दुसरा दृष्टांत सांगतो. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता आणि सेकंड हँड गाडी घेण्यासाठी आम्ही मुंबईला पारशिववाडीला घाटकोपरला गेलो होतो. गेल्यानंतर गाडी कोणती घ्यायची ठरली. ज्याच्या जीवावर मला प्रवास करायचा तो ड्रायव्हरनी मला विचारलं, गाडी कोणती घेणार आहेत? मी म्हणलं धवल शुभ्र. मला कळते तुम्हाला सगळं. ड्रायव्हर म्हणला मी तुमच्या गाडीवर राहणार नाही. म्हणलं कारण काय? तुम्हाला घेतली तर व्हाईट घ्या, नाही तर गाडीच नको. ही स्थिती सध्या आत्ता चालू आहे. धर्मकारणात, राजकारणात आणि आपल्या संप्रदायात सुद्धा अनभिज्ञ लोकांची प्रचंड गर्दी वाढली. वादनात, प्रमाण म्हणण्यात, कीर्तनात, प्रवचनात, चिंतनात. जाणकार संपत चालले. त्यामुळं कीर्तन देताना सुद्धा आता एखाद्या सॅटेलाईटवरून गाव समीक्षा केली पाहिजे की तिथे जायचं की नको जायचं. आणि कालांतराने येईल ते सगळं ॲप येतील भिन्न भिन्न प्रकारचे. आता आलेतच. तर ChatGPT सारखं प्रकरण आहे. आपली हिस्ट्री टाकली तर तात्काळ सगळी ऑल माहिती ते आपल्यासमोर मांडतं. चला वेळ कमी आहे. विश्व आणि जगत दोघांचं वाचक एकच आहे. तुकोबराय जगद्गुरू आहेतच.
पण नामदेवराय सुद्धा जगद्गुरू आहे. त्याला प्रमाण काय? सुभक्तो नामदेवा वै विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णुस्वामी अनुयायानां त्रयोद्वारा सतान्मताः नामदेवं जगद्गुरुं द्वाराचार्यं प्रणाम्यहं. ग्रंथ कोणता? सत्सिद्धांत मार्तंड. दुसरा कोणता? वैष्णव काव्य स्मृती. मी तुम्हाला पुरावे दिले. कीर्तन झाल्यावर तुम्ही तुमचा अभ्यास योग्य वेळेला करा निवांत. आता अनंत गोपाळनाथांनी सुद्धा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जगद्गुरू म्हटलेलं आहे. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरू जगन्नाथा. याच लेव्हलला जरा काकणभर उंच काम आहे निवृत्तीनाथ दादांचं. आता हे काका या परंपरेचे आज मालक आहेत, पण ते देवपूजा करताना, पत्रिका छापताना, हँडबिल करताना, बोर्ड लिहिताना आपल्या पूर्व परंपरेचे फोटो, स्मृतीचे नावं लिहितात, सगळ्याला अभिवादन करतात, मग शिरस्त्राणाला फेटा बांधतात, मुद्रा ऊर्ध्वपुंड लावतात, त्याला अभिवादन करतात आणि मग धर्ममंडपात येतात. पूर्वासुरींना मानावं लागतं. म्हणून ज्ञानोबाराय, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, तुकोबारायापासून निळोबारायापर्यंत, नाथांच्यापासून ते गावोबापर्यंत आणि बौद्धल्यांच्यापासून ते थेट संत बहिणाईपर्यंत सगळ्यांनी आपापल्या पूर्व परंपरेला अभिवादन केलंच आहे. ते करायलाच पाहिजे. फक्त प्रौढी अशी नसावी की त्यांना मी मानतो अन्यांना मानत नाही. हा मात्र शुद्ध मूर्खपणा आहे. यात काही माझं जे आहे ते करेक्ट आहे. पुढे निमंत्रण मिळू न मिळू किंवा या वाक्यामुळं जरा आम्ही नाराज आहेत, तुमच्यावर आम्ही बोलवणार नाहीत, कधीच बोलू नको. विठाल विठाल. निवृत्तीनाथ दादा विश्वगुरु आहेत आणि विश्वगुरूचा अधिकार हा श्रेष्ठ, ज्येष्ठ, पवित्र, उदात्त, व्यापक, चिरस्थिर, अखंड, निर्व्याज्य. तुमच्या शब्द लक्षात आले, सगळे स्वीकारलेत तुम्ही. कीर्तनात वेल क्वालिफाईड लोक आहेत, ग्रामीणे आहेत आणि अभ्यासक आहेत. एवढा अधिकार श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा. आता निवडलेल्या या चिंतनात काही शंका आहेत. उपजे ते मरे. अहो निवृत्तीनाथ दादा, तुम्ही नवीन काय सांगायला लागले? हा सृष्टीचक्राचा नियम आहे. जो आला त्याला जायचंय आणि जो गेलाय त्याला यायचंय. काही रस्ते वणवे आहेत आणि काही येणारा वेगळा आहे, जाणारा वेगळा आहे. महाजनः येन गतस्स पंथः. महाजन म्हणजे प्रमोदजी नाही, महाजन म्हणजे वैष्णव. या वैष्णवांचं जाणं येणं हा रस्ता स्वतंत्र आहे. तसं देवही स्वायत्त आहे. सामान्य प्रापंचिक जीवाची अडचण आहे. संतांना स्वायत्तता आहे, देवाला स्वायत्तता आहे. नाही आम्हा जन्म मरावे लागत. या प्रमाणाने संत बाजूला सरकले, प्रकरण अडकले जीवांचं. माता या प्रकरणात उपजे ते मरे, मरे ते झुरे. त्या डार्विनचा एक उत्क्रांती सिद्धांत आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, फिलॉसॉफीत PhD करतायत, MPhil आहेत, DEd आहेत, त्यांना कळेल हे की डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. आणि डार्विनचं मत असं आहे की मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही. झालं का मत स्वच्छ लक्षात आलं तुमच्या? मला टाळ्या फेळ्या नका देऊ, पण निदान माना तरी कौल हलवा की मी सांगतोय तुम्ही स्वीकारतायत असं मला कळावं. निवळ रस्त्याच्या साईडचे किलोमीटरचे दगड नसावेत. नाही तर प्रवास 1000 किलोमीटर झाला पण दगड जाग्यावर राहायला अशी स्थिती मंडपात नसावी. डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. सांगितलं की मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही असं त्याचं मत आहे. ते मत तुम्हाला मला काही मान्य नाही. मला मान्य नाही. मी संप्रदायाच्या पथातला आहे, वैदिक परंपरेतला वारकरी आहे, यती आहे, मला मान्य नाही. तुमचं तुम्ही पाहून घ्या. अजून एक मत आहे 4 वाकांचं. वाक म्हणजे वाणी, वाघ म्हणजे वाणी, बोलणे. तो एकाच व्यक्तीला 4 तोंड असावेत एवढ्या ताकदीनं विचार मांडतो. 4 वाक. त्याचं म्हणणं आहे यावत जीवम सुखम जीवे रणं कृत्वा घृतम पिबे
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. त्याचं म्हणणं आहे मेला, सावडला, राख झाली, दशक्रिया, पिंडप्रदान, उत्तरक्रिया कर्म, त्याची उदक्षांत झाली, आता त्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. हे मत 4 वाकाचं आहे. आणि 4 वाक नास्तिकांच्या यादीतले नाहीत बरं का. तुम्ही पंढरीत अभ्यास करणारे लोक आहेत. 4 वाकाचं एक मत आहे, तो नास्तिक नाही. नास्तिक कोण आहे? नास्तिको वेद निंदकाहा. बुवाय, गुपीचंदन लावतो, कंबर बांधतो, भजन चांगला करतो, पण वेदाची कीर्तनात टीका करतो त्या अवलादी बदमाश. विठाला विठाला महाराज म्हणाले, वेद बाह्य लंड बोले तो पाखांड, त्याचे काळे तोंड जगा माझी. वेदानुमोदित पथाला कोणी जर तडा दिला तर तो आपला बुवा असला तरी त्याचं निमंत्रण स्वीकारू नये, त्याच्या चर्चेला जाऊ नये, डिबेटला बसू नये, त्याच्या ग्रंथ प्रकाशनाला अभिप्राय लिहू नये. का? तो दिसतो वैष्णव पण वागतो विकृत. 4 वाकाचं मत मांडलं, डार्विनचं मत मांडलं. आता घरातल्या घरात मत तपासायची वेळ आलेली आहे. नेत्यांच्या प्रचाराच्या कालखंडात भावकीतलेच लोक त्याला मतदान करत नाहीत. अजून सोपं सांगू का? त्याच्या गाडीत त्याचा प्रचार करून त्याच्या खर्चानं जेवणारे सुद्धा त्याला फुली टाकत नाहीत. नाही कळलं तुम्हाला? आपण घात करू, आपल्याबरोबर राहणारा आपलाच कधी आपले रेकॉर्डिंग करून व्हायरल करील, याबद्दल येणारा काळ साशंक आहे. साशंक आहे. वृद्धोपकाळात आपला चेहरा प्रतिबिंबानी आरशात पाहायला की आपल्यालाच नको वाटतो, तसं आपलेच आपल्याला येणाऱ्या काळात घातक ठरू शकतात, यातील मात्र शंका नाही. सज्जन हो, चिंतनीय भूमिका अशी आहे. मग ज्ञानोबाराय घरातले 2 नाते सांगतो. विठ्ठलपंतांचे पुत्र आहेत, दादांचे बंधू आहेत, हे घरातलं नातं झालं ब्लडचं. पण आध्यात्मिक नातं असं आहे नाथपंथ परंपरेचं. आदिनाथं गुरुंग वंदे, म्हणजे आदिनाथ, उमानाथ, मत्स्येंद्र, गोरक्ष, गहेणी, श्रीमन्निवृत्तीनाथ आणि शिष्य ज्ञानोबाराय. म्हणजे आता इथं ब्लडचं नातं नाही, रक्ताचं नातं नाही, जाती नाही, वर्ण नाही, प्रांत नाही, आता व्यापक नातं झालं गुरु शिष्याचं. म्हणून घरातलंही नातं सांभाळताना दोघाचं मत एकच. ऐका, आणि गुरु शिष्य परंपरेचा अनुग्रह आणि तत्वज्ञानाचं नातं सुद्धा एकच. पुरावा देतो. उपजेते आणि नासिले ते पुनरपी, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबारायांचं मत ज्ञानेश्वरीतलं. आपल्याकडं ज्ञानोबाराय इथं प्रामाण्य आहेत. तस्मात शास्त्र प्रमाणनते तर माऊली मांडायचे. आता माऊलीने सांगितलं उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. याचा अर्थ असा आहे, जे उदयाला आलं ते नाश पावणार आहे, जे नाश पावलं ते उदयाला येणार आहे. आज सूर्यास्त झाला की सकाळी पुन्हाच त्याचा उदय होणार आहे. आता चंद्र उदय झाला की ब्राह्ममुहूर्ताच्या पहाटच्या प्रसंगाला त्याचा पुन्हा अस्त ठरलेलाच आहे. एखादा कीर्तनकार फारच नावरूपाला आला, उदयाला आला की त्याने त्याच दिवशी ठरवलं पाहिजे की आस्ताचा काळ आपला जवळ आला. नाही कळलं तुम्हाला? फार अधिक तीव्र गतीनं वाढणारं नाव किंवा प्रचंड व्होल्टेज आल्यावर टंगस्टन धातूची तार वितळते. बल्ब लॅम्प, मर्क्युरी स्वेडियम व्हेपर लॅम्प किंवा या ट्यूबमध्ये जी फ्लोरोसेंट पावडर आहे आणि सजातीय विजातीय ध्रुवाला जे फिलॅमेंट आहेत ते जळून जातात. का? तीव्र गतीनं सप्लाय आल्यामुळं त्याला तो सहन करता येत नाही. तसं या प्रसिद्धीच्या चढ उतारात अधिक झालेलं नाव हेडला सहन होत नाही. हर्षवायू होतो आणि त्याची टंगस्टन धातूची तार वितळते. म्हणजे काय होतो? तो मरतो. मराठी सांगतो तुम्हाला मी. उपजेते नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता ऐका, गुरु शिष्य नात्यानंही तत्वज्ञान एकच आणि बंधू आणि थोरले बंधू या नात्याने सुद्धा तत्वज्ञान एकच. आपल्या घरात एक मत नाही, आपल्या मठात एक मत नाही, आपल्या दिंडीत एक मत नाही, म्हणून तर दरडाने लोकमत काढला.
लोकमत, पुन्हा बीडला लोकप्रश्न निघाला, असे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. मत ऐक्य होत नाही. माझं असं म्हणणं आहे, संप्रदायाची फळं, मठ, मंदिरं, गडं, संस्था, अध्ययनं, अध्यापन वेगळं असू द्या, पण सिद्धांत सगळ्यांचा तात्विक वेदांताचा एक असला पाहिजे. मी बीडचा आहे आणि तुम्ही आता इंदापुरातले म्हणून तुमच्याकडं बे दोन्ही 3 आहे, असं काही आहे का? आणि आम्ही बीडचे आहेत म्हणून आमचं जरा बे दोन्ही 4 आहे. पायथागोरसचा सिद्धांत आणि गणिताची बैठक अबाधितच आहे ना. तसं पंढरपुरातला वाजवणारा काय आणि अजून एखाद्या शास्त्रीय संगीतात वाजवणारा काय, घिडन ग धीर कीटन तीर कीट, ही अक्षरं तेच आहेत, फक्त लयकारीत फरक आहे. अन्य भजनात गती वाढते, फडकऱ्यात गती ओढायची असते. विठ्ठला विठ्ठला. शंकराचार्य म्हणाले पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे आद्य शंकराचार्याचं मत सुद्धा हेच आहे. भारतातल्या अर्वाचीन महापुरुषांचं, भारतीय तत्वज्ञानातल्या रसज्ञ सारस्वतांचं मत असे, जे जे आले ते जाणार आहेत आणि जे गेले ते परत येणार आहेत. निवृत्तींना दादांनी तेच लिहिलं, उपजे ते मारे म्हणा, उपजे उपजे ते मरे हे डेफिनेटली पक्क तुम्हाला मला कळलं ना सगळ्यांना. पण उपजे ते मरे यानंतर मरे ते झुरे, इथे अडचण आहे. मरे ते झुरे हे कसं शक्य आहे? मेला की तो पुन्हा झुरायचं काय प्रकरण शिल्लक राहिलं त्याला? आता झुरण्याबद्दल 2 प्रकरणं सांगतो. तुम्हाला सहन झाले तर स्वीकारा, नाही झाले तर मंडपात विचार समर्पित करा आणि घरातून कोरे आलात तसे पुन्हा परत जा. झुरणं काय प्रकरण आहे ते सांगतो मी तुम्हाला.
एका घरी कीर्तन झाल्यावर मला काकांच्या ओळखीनं शिष्याकडे घेऊन गेले, त्यांच्या गेलो आम्ही. गेल्यानंतर ते म्हणाले, महाराज सगळं सुख आहे बघा, पण आमची आजी 102 वर्षाची झाली आहे, फक्त डोळे उघडेत, सिंपलाभर पाणी पित नाही, अर्धा पिला तर पुन्हा तिला चक्रा येतात, वांती होते, हाडं ठिसूळ झालेत, त्वचा सगळी चिटकली, खोल नाक गेलंय, गालाला खळी पडली आहे, ओठ वाकडे झालेत, पंजांची बोटं कशी तरी तिर्यक झालेत, देवाणीला सद्गती द्यावी. पुतण्या म्हणला, असं म्हणू नको. त्याचे वडील म्हणले, अरे असं झुरण्यापेक्षा मरण आलेलं बरं. तर झुरणे म्हणजे असह्य वेदना, त्रास, दुःख, बरोबर आहे की नाही? झुरणे शब्दाचा अर्थ सांगितला. आता जे पोरं सोर आहेत, नवीन ऐकणारे, त्यांच्या कानावर जावं म्हणून झुरण्याचा दुसरा अर्थ जरा विनोदी शैलीतून सांगतो. एका मुलाकडे बुलेट गाडी होती, बुलेट. तरुण पोरांना बुलेट गाडी आवडते, घ्यावी वाटते, मलाही घ्यावी वाटते, पण मी तरुण नाही, काय करू आता. असंच नीट उभा राहता येत नाही तर बुलेट झेपणं सोपं नाही ना. काही काहींच्या बुलेट फार जाड आहेत, जुन्या ज्या घन स्वरूपाच्या त्या फार जाड आहेत. नवीन ज्या निघाल्यात आता जरा मॉडिफाय झालेल्या, त्यांचे वजन फार नाही. जुनी HD गाडी, जावा गाडी आणि जुनी बुलेट जाड गाडी, एकदम हरक्युलिस सायकल जाड होती, ॲटलास जाड होती. पुढं 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 टायर मोठ्या आले आणि दांड्या बारीक झाल्या. बऱ्याच ठिकाणी टायरच मोठे आहेत. आणि त्या पोरांनी कॉलेजवर बुलेटवर बसून बटबट बटबट बट चक्रा मारायचा. त्याला विचारलं, काय प्रकार? तो म्हणला, महाराज तुम्ही महाराज येईन त्यात पुन्हा संन्यास स्वीकारलाय, तुम्हाला हे प्रकरण कळणार नाही. कीर्तनात शहाणे आपण, ते न कळल्यामुळे आपण अज्ञानी. मी गप्प बसलो. म्हणलं, मला या शास्त्रचर्चेचं ज्ञान दे, तू माझा गुरु हो. त्याने मला बाजूला बसवलं आणि म्हणला, सांगतो तुम्हाला मी इथे चक्रा का मारतो. म्हणलं, का? फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर 3 वर्ष झाले गुलाबाचं फूल घेऊन सगळ्या ग्राउंडच्या आत फिरलो, बुलेटची ढोलकी फोडली, मोठ्या आवाजाने तरी लक्ष केंद्रित होऊन प्रयत्न केला, परंतु पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले, पानं सुकून गेले, पण तिकडून रिप्ले आला नाही. मला काय झालं? झुरलो म्हणला, बाकी काय. म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त न होणे, त्याचं दुःख भोगणे, याचं नाव झुरणे.